नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत काश्मीर प्रश्नावरती. काश्मीर चिघळत आहे, नेमकी काय कारण आहेत या सगळ्या मागची ती आपण तपासणार आहोत. काश्मीरची चिघळती परिस्थिती हाताळण्यामध्ये भाजपला अपयश येते का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण उपस्थित करतोय. काश्मीरमध्ये PDP सोबत सत्तेत असल्यामुळेच भाजप कात्रीत सापडलाय का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण तपासतोय. आणि काश्मीर प्रश्नाकडे राजकीय दृष्टिकोनातून बघणं चुकीचं आहे का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण समजून घेणार आहोत. आपल्यासोबत तज्ज्ञ आणि मान्यवर आहेत. ब्रिगेडियर हेमंत महाजन, निवृत्त लष्करी अधिकारी, आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत. आपल्यासोबत माधव भंडारी आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ते. मुफ्ती इस्ला, आमचे श्रीनगरचे ब्युरो चीफ, आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत जतीन देसाई, ज्येष्ठ पत्रकार आहेत. आणि नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, आपल्यासोबत आहेत. या सगळ्यांचं स्वागत चर्चेमध्ये. आणि अर्थात पहिले हा सगळा प्रश्न समझून घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण जाणार आहोत मुफ्ती इस्ला यांच्याकडे. मुफ्ती, जिस तरह से जो माहौल बना है पिछले कुछ दिनों से, लगातार जो घटनाएं, जो वाक़ये हो रहे हैं वहाँ, क्या लगता है आपको, किस किस नज़रिए से ये सब जो चीज़ें हो रही है उसको आप देखते हो, क्योंकि इसे किस किस नज़रिए से देखना चाहिए हम सभी लोगों ने? देखिए, अगर हम फ्राइडे की तरफ जाएं, जिस दिन बुरहान की मृत्यु हो गई, जब वो एक एनकाउंटर में मारे गए अपने 2 एसोसिएट्स के साथ, उस दिन के बाद जो इधर से स्थिति बनी वो काफ़ी डिफ़िकल्ट थी सेंट्रल फोर्सेस और पुलिस के लिए, क्योंकि यही 2 देखते हैं, लॉ एंड ऑर्डर. आर्मी तो ज़्यादा बॉर्डर्स पे होती है और मिलिटेंसी ऑपरेशंस करती हैं, जो एंटी मिलिटेंसी ऑपरेशंस हैं. मेरे को लगा कि गवर्नमेंट ने चूक की. उन्होंने शायद अंडर एस्टिमेट किया बुरहान की पॉपुलैरिटी को. खाली त्राल, जिस इलाके में वो रहते हैं, और पुलवामा जो नेबरिंग एरिया है, उन एरियाज को उन्होंने सील करा, और बाकी साउथ कश्मीर के जैसे 4 जिले हैं उनको बिल्कुल अनमार्क छोड़ दिया. और जो ये बात लोगों को पता चली कि बुरहान मारे गए हैं, क्योंकि काफ़ी एक्टिव थे वो सोशल मीडिया पे, काफ़ी पॉपुलर हो गए थे पिछले 5 सालों में, तो लोग जब भड़क के आ गए तो गवर्नमेंट को कुछ मतलब बिल्कुल चूक हो गई उनको, और वो कंट्रोल कर नहीं पाए, क्योंकि काफ़ी लोग सड़कों के बाहर आ गए. और खाली साउथ कश्मीर में नहीं, बिल्कुल नॉर्थ कश्मीर में भी, श्रीनगर में भी. तो एक वास्ट एरिया गवर्नमेंट को डिफेंड करना पड़ा. लेकिन सिक्योरिटी फोर्सेस, जो CRPF की जहां 50 बटालियंस हैं, ये 50,000 लोग हैं. और जम्मू कश्मीर के रखिए आप 50,000, 1 लाख लोगों के लिए ये काफ़ी मुश्किल था लॉ एंड ऑर्डर मेंटेन करने के लिए. जी बिल्कुल मुफ्ती, लेकिन और एक बात हमें समझनी होगी इस पूरे मामले में, और समझना चाहेंगे हम कि जिस तरह से एक हिजबुल कमांडर को मारा जाता है, और इसके बाद भी जिस तरह से उसे सपोर्ट मिलता है, ये समझ में नहीं आती है बात. ये किस तरह से समझी जानी चाहिए बात, ऐसे आपको लगता है? देखिए, एक सेंटिमेंट है, ये पहली बार नहीं हुआ है. आपको याद होगा कि 2008 में जब अमरनाथ एजिटेशन हो गई, बिल्कुल उसी टाइम भी यही ऐसी बात उभर के आ गई. क्या है कि सेंटिमेंट इधर हमेशा रहता है, कभी कभी डॉर्मेंट हो जाता है, कभी कभी सिक्योरिटी फोर्सेस अच्छा काम करते हैं उसको सप्रेस करने में. लेकिन जब भी कोई घटना होती है जहां लोगों का सेंटिमेंट, जहां उनको ट्रिगर मिलता है, तो ये बिल्कुल उभर के आता है, ऊपर आ जाता है. 2010 में भी हमने देखा ये, 2009 जो शिपियन का इंसिडेंट हो गया, वो जो 2 जो औरतों का जो एलिजेड बलात्कार हो गया, उस टाइम भी पूरी वादी, पूरी घाटी उभर के आ गई. और इस बारी भी बुरहान एक ट्रिगर था, लेकिन लोगों के इश्यूज हैं और काफी पेंडिंग इश्यूज है जो अभी तक सेंटर ने एड्रेस नहीं किया. देखिए, मैं आपको बताऊं कि सेंटर तभी कश्मीर को याद करता है जब इधर कोई वायलेंट घटना घटे, और आज भी वही हो रहा है. जब पीस टाइम में सेंटर को लोगों के इश्यूज एड्रेस करने हैं, जैसे एक बड़ा इशू है कि कश्मीर को काफ़ी लोग इधर ये मानते हैं कि ये डिस्प्यूटेड है. हुर्रियत नेता जो हैं वो बोलते हैं कि हम एक पार्टी है, और पाकिस्तान बोल रहे हैं हम एक पार्टी है, भारत बोल रहे हैं हम पार्टी है. तो ये होना चाहिए कि सेंटर और श्रीनगर पहले बात करें, फिर अगर वो बात आगे बढ़े तो बिल्कुल मेज पे आने चाहिए सारे लोग, तीनों पार्टीज जो हैं. तो तभी ये जो आप देख रहे हैं हिंसा कभी कभी भड़क आती है, इसमें ये थम जाएगी. जी जी बिल्कुल. आपकी तरफ फिर से आएंगे हम, लेकिन या सगळ्या प्रश्नावरती जतीन देसाई, तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? कारण एक अपेक्षा होती PDP सारखा एक पक्ष
आणि भाजप ज्यावेळेला एकत्र येऊन तिथे सरकारमध्ये आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली होती, त्या परिस्थितीच्या नंतर अनेक जणांना एक वेगळं चित्र समोर येईल असं वाटत होतं. कदाचित येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची अशांतता निर्माण होणार नाही असंही अनेकांचं एक मत होतं. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, तर सुरुवातीला जेव्हा PDP आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार मुख्यमंत्री झाले तेव्हा त्याचं मी स्वागत केलेलं. कारण अशा स्वरूपानं एकतर व्हॅलीमध्ये PDP आणि जम्मूमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे कुठेतरी एकत्र येण्याचा जो काही प्रयत्न आहे, म्हणजे दोन्हीकडे एकदम संपूर्णपणे डिवाइड झालेलं, परंतु कुठेतरी एक संधी होती की व्हॅलीतले लोक आणि जम्मूतले लोक या दोघांनी एकत्र येऊन दोघांचे प्रश्न जे आहेत, जम्मू भागातले प्रश्न ज्या स्वरूपानं आहेत त्या स्वरूपानं व्हॅलीचे प्रश्न आहेत, कुठेतरी एकत्र येऊन काम होईल अशा स्वरूपानं वाटत होतं, आशा निर्माण झालेली, परंतु तसं होताना दिसत नाही. मला जे वाटतं की या पूर्वीचं जे काही सरकार, UPAचं सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार, यात कुठल्याही स्वरूपाचा फरक नाही आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे की आता वाणीला ज्या स्वरूपानं मारण्यात आलं, एन्काउंटरमध्ये वाणीचा मृत्यू झाला, त्यानंतर ज्या स्वरूपानं सरकारकडनं रिॲक्शन व्हायला पाहिजे होती, 4 दिवस महबूबा मुफ्ती काही बोलल्या नाही. 4 दिवसानंतर महबूबा मुफ्ती बोलल्या. पंतप्रधानांनी देखील म्हणजे पंतप्रधान आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता, परंतु इतर राजनाथ सिंग किंवा कोणीतरी पुढाकार घेऊन सगळे जे काही संबंधित लोक आहेत, म्हणजे सगळे संबंधित जेव्हा म्हणतो तेव्हा हुरियतचा देखील मी या ठिकाणी उल्लेख करतो. म्हणजे शेवटी हुरियत जे आहे ते देखील काश्मीरमध्ये राहणारे लोक आहेत आणि हुरियत एक नाही, हुरियतला सरसकट फुटीरतावादी म्हणणं अत्यंत चुकीचं होईल. कारण 3 हुरियत आहेत आणि सगळे फुटीरतावादी नाही आहेत, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून कुठेतरी या 3-4 दिवसात जे काही व्हॅलीमध्ये जे काही प्लेयर्स आहेत, जे काही स्टेक होल्डर्स आहेत, त्या सगळ्यांशी बोलायला पाहिजे होतं, पण तसं झालेलं नाही आणि आताही होत असताना दिसत नाही. म्हणजे हुरियतल्या लोकांशी न बोलण्याचा निर्णय झालाय की अशा स्वरूपानं प्रश्न पडतो की अशा स्वरूपानं सेक्टेरियन भूमिका घेऊन, अशा स्वरूपानं मात्र याला लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न पाहून हा प्रश्न कधी सुटणार नाही. 2010 साली आपण पाहिलं की 2010 साली 116 तरुण काश्मीरचे मेली. त्यानंतर देखील आपण काही केलं नाही. म्हणजे अशा स्वरूपानं एखादी घटना घडल्यानंतर लगेच काश्मीर खोऱ्यात त्याची तीव्र प्रतिक्रिया होते आणि परत काही काळानंतर, कारण शेवटी आंदोलनाची एक मर्यादा असते, आंदोलन सतत चालू राहत नाही. 3-4 महिन्यानंतर आंदोलन परत कुठेतरी थांबतं आणि परत एखादी घटना घडल्यानंतर परत तशाच स्वरूपानं सुरुवात होते. मला असं वाटतं की हा जो काही पिरियड असतो त्या पिरियडमध्ये सरकारने कुठेतरी राजकीय डायलॉग सुरू केला पाहिजे, पण राजकीय डायलॉग होत असताना दिसत नाही. मुळात काश्मीरचा जो काही प्रश्न आहे तो लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न नाही, काश्मीरचा जो काही प्रश्न आहे तो राजकीय प्रश्न आहे आणि तो राजकीय स्तरावरच सोडवला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की हा राजकीय प्रश्न आहे. अनेक याच्यातले उपप्रश्न आहेत, त्या प्रश्नांकडे आपण जाऊयात, पण तत्पूर्वी नवाब मलिक काय पहिली प्रतिक्रिया आहे? कारण एक महत्त्वाचा मुद्दा मुफ्तींनी सुद्धा मांडला मगाशी की ज्यावेळेला शांतता असते त्या शांततेच्या वेळेमध्ये केंद्र सरकार काही करताना दिसत नाही. जसं जतन देसाई आता म्हटले की केंद्र सरकार आधीचा पण काही केलं नाही, आत्ताचं पण काही करताना दिसत नाही आणि आता तर केंद्र सरकारचीच सत्ता पर्यायाने तिकडे काश्मीरमध्ये असून सुद्धा जो अपेक्षित परिणाम होता तो का दिसला नाही? नाही बघा मंदारजी, आपण जेव्हा चर्चा करतो मुफ्ती मोहम्मद सईद किंवा महबूबा मुफ्ती यांचे वडील जेव्हा देशातले 89 साली गृहमंत्री झाले तेव्हा भाजपच्या माध्यमातून जगमोहन यांना काश्मीरमध्ये गव्हर्नर बनवून पाठवण्यात आला. जी परिस्थिती त्या काळामध्ये निर्माण झाली होती तशीच परिस्थिती आजच्या घडीला या काश्मीरमध्ये निर्माण होती. तेव्हाही 100 जणांचा मृत्यू झाला. मुफ्ती यांचे राजकीय एजेंडा वेगळा, त्यांचा राजकीय एजेंडा मुफ्तीचा वेगळा, महबूबाचा राजकीय एजेंडा वेगळा, भाजपचा राजकीय एजेंडा वेगळा. म्हणजे कुठेतरी सरकार निर्माण केलेलं आहे, पण एकंदरीतपणे काश्मीरचे प्रश्न सोडवणे किंवा तिकडचे जनतेला विश्वासात घेणे, त्यांच्या मनात एखादे विश्वास निर्माण करणे, या प्रकारे दोन्ही पक्ष काम करत नाही. यांचा एजेंडा जिवंत राहिला पाहिजे. त्यांना कुठेतरी हे जे फुटीरवादी असतील किंवा वेगळ्या पद्धतीने काम करणारे काश्मीरची तरुण असतील त्यांची भावना सोबत ठेवून त्याला मुफ्ती
महबूबा यांना PDPला त्यांना सोबत ठेवायचं आहे, यांना ह्या परिस्थितीत जीवन ठेवून देशभरात राजकारण करायचं आहे. त्यामुळे एक मनाने एक दिलाने सरकार चालवत नाही आणि जशी परिस्थिती 89 साली निर्माण झाली होती आता तशीच परिस्थिती निर्माण होते. जगमोहन मुफ्ती मोहम्मद सईद यांचा जे साठा लोटा होता आज तशीच परिस्थिती या काश्मीरमध्ये निर्माण झालेली, त्यामुळे हे परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ लागलेली आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता की ही परिस्थिती त्यामुळेच झालेली आहे कारण राजकीय त्या अर्थाने पोळी भाजण्याचं काम सगळे करताना दिसत आहेत. ब्रिगेडियर महाजन सर, तुम्हाला पुन्हा हाच प्रश्न आहे की सातत्यानं मी बघतो तुमच्याकडे की तुम्ही सातत्यानं म्हणजे नकारार्थी मान डोलत आहेत प्रत्येक आतापर्यंतच्या सगळ्या पाहुण्यांच्या बोलण्यावरती. नेमकं काय वाटतंय तुम्हाला, म्हणजे हा राजकीय प्रश्न म्हणून एकीकडे आपण बघायचा की या प्रश्नाला जास्त अवास्तव महत्व देतोय असं आपण बघायचं, कारण एकूण काश्मीरची जी काही भौगोलिक आणि तिथली सामाजिक रचना आहे त्या सामाजिक रचनेमध्ये ही जी घटना घडते ती काश्मीर धुमसते, काश्मीर चिघळते असं ज्यावेळेला आपण म्हणतो तेव्हा त्या घटनेकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघताय? माझ्या आधी जे बोलले बहुतेकांशी मी अगदी असहमत आहे. सर्वात मी पहिले सुरुवात करतो आपल्या ब्युरो चीफ पासून. त्यांनी सांगितलं की काश्मीर धुमस्त आहे. काश्मीर खोरं हे इथे फक्त 20% लोक राहतात काश्मीरचे, आणि काश्मीर खोरं म्हणजे काश्मीर हा गैरसमज तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका. जॉग्राफिकल एरिया वाईज काश्मीर खोरं हे 130 किलोमीटर लांब आणि 40 किलोमीटर लांबी आहे. फक्त 15% ही जॉग्राफिकल एरिया आहे आणि काश्मीरची लोकसंख्या ही भारताच्या लोकसंख्येच्या 2% आहे. तर त्याला तेवढंच महत्त्व द्या. उगीच काश्मीर जळत नाहीये, काश्मीर खोऱ्यातले काही भागामध्ये गडबड सुरू आहे. आपल्या ब्युरो चीफनी म्हटलं त्या वाणीला मारलं कारण तो पॉप्युलर होता. आता काय पॉप्युलरिटीचं रेटिंग काढून का तुम्ही अँटी टेररिस्ट ऑपरेशन करता का? म्हणजे ज्या वेळेस अशा प्रकारचे आर्ग्युमेंट केले जातात हे अतिशय धोकेदायक आहे. लक्षात ठेवा, फॉर गॉड सेक अँटी टेररिस्ट ऑपरेशन्स किंवा अँटी मिलिटन्सी ऑपरेशन्स हे TRP रेटिंगवरती होत नाही. देशाने ठरवलं की हिजबुल मुजाहिदीन हा देशविरोधी टेररिस्ट ग्रुप आहे. जो त्यामध्ये जाईल त्याला न्यूट्रलाइज करणं हे तुमचं काम आहे, कायदेशीर काम आहे. आता टेररिस्ट त्याच्यातला एक जास्त पॉप्युलर आहे त्याला मारू नका, एक कमी पॉप्युलर आहे त्याला मारा. म्हणजे हास्यास्पद तुमचे ब्युरो चीफ तिकडनं सांगतायत. म्हणजे मला हसू यायला लागतं की TRP रेटिंग आणि दुसरं काय की एक माणूस गेला म्हणून मग अजून लोक येतील म्हणून माणसं मारायचे नाहीत, म्हणजे दहशतवादी मारायचे नाहीत. म्हणजे का तुम्ही काय तिथे सत्याग्रह करत बसायचं का? त्यांनी असं म्हटलं नाही. एक मिनट मुफ्ती, क्या आपका कहना ये था कि इन्हें मारना नहीं चाहिए था, इस तरह की कोई बात आपके कहने में थी? नहीं, मैंने ऐसा बिल्कुल नहीं कहा. मैंने ये कहा कि जब वो मारे गए तो गवर्नमेंट ने कुछ एफर्ट नहीं किया कि ताकि वो सारे एरिया साउथ कश्मीर को सील करके ऐसा जो लोग भड़क के आगे रोड पे वो प्रिवेंट वो गवर्नमेंट प्रिवेंट कर सकता था. और ये जो आज डेथ्स हो गई हैं ये पहले दिन से नहीं होती. आणि त्यांनी जो पॉप्युलरिटी हा शब्द वापरला माझ्या मते महाजन सर, तो पॉप्युलरिटी हा TRP किंवा याच्यातनं नाही वापरला. त्यांचं म्हणणं आहे की ट्विटरवरती आणि याच्यावरती त्याला लोकप्रियता होती. आता ती लोकप्रियता होती हे ट्विटरच्या आकड्यांवरनं कळतं. त्यामुळे ती लोकप्रियता होत नव्हती हे आपण म्हणजे नाकारू पण शकत नाही. ती लोकप्रियता होती म्हणून इतकी मोठ्या संख्येने तिथे माणसं त्याच्या समर्थनार्थ तिकडे आली. त्याच्यानंतरची ती आली ती चुकीची असू शकतील किंवा चुकीची आहेतच हे आपल्याला माहिती आहे, पण तरी सुद्धा पॉप्युलरिटी होती त्या युवकांमध्ये हे आपल्याला मान्य करावं लागेल ना. मंदारजी, असं आहे काश्मीरमध्ये मी 73 सालापासून काश्मीर बघतो आहे. हा जो तुम्ही आता एक प्रसंग सांगितला हा काही पहिला नाही आणि हा काही शेवटचा नाहीये. अशा प्रकारचे मी प्रत्येक 1 वर्ष झालं 2 वर्ष झालं काहीतरी कारण होतं. कधी पंडितांची कॉलनी असते, कधी सैनिकांचं हे असतं, कधी फील्ड फायरिंग रेंज असते, कधी कुठे काही होतं. कारण काय लक्षात घ्यायला पाहिजे, जोपर्यंत दहशतवाद्याला सपोर्ट मिळतो आहे मग तो काश्मीर खोऱ्यामध्ये असो की भारतामध्ये असो, जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे तोपर्यंत हे खूप चालणार आहे. मला काही काही अतिशय आश्चर्य वाटतं. लोक म्हणतात की आता परिस्थिती बघडली, म्हणजे याचा अर्थ असा की काय की परिस्थिती काही फार चांगली होती. तुम्हाला कळायला पाहिजे की एक वेळ होती काश्मीरमध्ये जवळजवळ 7,500 ते 8,000 दहशतवादी होते. प्रत्येक वर्षी 2,000 ते 2,500 नवीन दहशतवादी यायचे. आजच्या स्थितीला परिस्थिती अशी आहे की एका आकडेवारीप्रमाणे 200 ते 250 दहशतवादी असावेत, ज्यामधले 100 ते 150 हे खोऱ्यामध्ये असावेत आणि बाकी इतर ठिकाणी असावेत. म्हणजे आता दहशतवाद्याच्या दृष्टीने परिस्थिती ही बरी इम्प्रूव्ह होते आहे, पण त्याचबरोबर दहशतवादाचं स्वरूप हे बदली होत आहे. पहिले दहशतवादी आहे बकरवाल, गुजर्स,
म्हणजे डोंगरामधले होते, थोडे कमी शिकलेले होते. आता हे जे जास्त शिक्षित तरुण आले आहेत, कारण काश्मीरवादी याला कसं भडकवलं जातं, हा सगळा जो प्रचार आहे 2 ठिकाणी झालेला आहे. एक तर सोशल मीडिया, मग ते ट्विटर असो की ब्लॉग असो की SMS असो की ईमेल असो वगैरे, आणि दुसरा मस्जिदीमधून झालेला आहे. दुर्दैवाने काय झालं की एक अशी आपल्या राज्यकर्त्यांची समजूत झाली होती की या युवकांना शिकवल्यामुळे ते सुशिक्षित बनतील आणि त्यामुळे ते चांगले नागरिक बनतील. झालं उलट. या सगळ्यांना इंटरनेट आता यायला लागलं आणि इंटरनेटवरती 10 फेसबुकच्या वरती रूमर्स पसरवल्या जातात आणि सगळ्यांना भडकवलं जातं. तर जर तुम्ही म्हणताय की सरकार कमी पडलं, त्याच्यामध्ये मी त्यात सहमत आहे की जो डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन चाललाय की तुमच्यावरती अन्याय होतो आहे, हा डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेनला उत्तर द्यायला सरकार नक्कीच कमी पडलेलं आहे. जोपर्यंत ते 1 लाख जणांना थांबवण्याचा प्रश्न होता, काश्मीर पोलीस आज काहीच करत नाही. कोणी पण त्यांच्यावरती हल्ला करायला आलं की ते फक्त जाऊन त्यांना आपले हत्यारं देऊन टाकतात. किती लोकांना मारले तुम्हाला कल्पना आहे. फक्त तिथे इंडियन आर्मी याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसते. इंडियन आर्मी फक्त इंटेलिजन्स बेस्ड टेररिस्ट ऑपरेशन, अँटी टेररिस्ट ऑपरेशन एक करते. सध्या बिचाऱ्या CRPFचे हाल इतके खराब झालेले आहेत. तर एकुलता एक फोर्स आहे की जो जिथे या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काश्मीर पोलीस हे कम्प्लिटली निष्क्रिय झालेले आहेत. स्टेटमेंट देण्याशिवाय ते काहीही करत नाही. आणि मला अजून एक मुद्दा सांगायची इच्छा आहे की परिस्थिती बदलली, परिस्थिती चांगली झाली. लक्षात ठेवा, ही लढाई खूप वेळ चालणार आहे. हा दहशतवाद खूप वेळ चालणार आहे. याची स्वरूप बदली होणार आहे. जोपर्यंत तुम्ही हा खोटा प्रचार थांबवत नाही. एक मध्ये रिपोर्ट आला की ज्यावेळेस शांतता होती त्यावेळेस सरकारने काहीच केलं नाही. अतिशय हास्यास्पद पॉइंट आहे हा. तुम्हाला थोडक्यात सांगतो, काश्मीर मध्ये केंद्रीय सरकार, मग ते काँग्रेसचं असो की BJPचं असो, 15 पटींनी जास्त मदत करतं ॲज कम्पेअर टू रेस्ट ऑफ इंडिया. म्हणजे तुम्ही फाइंड आउट करा की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला केंद्र सरकारकडनं किती मदत मिळते आहे, त्याच्या 15 पटींनी मदत इथे जास्त मिळते आहे. महाराष्ट्रामध्ये मला आकडेवारी एक्झॅक्टली आठवणार नाही, केंद्र सरकारकडनं जी मदत मिळते माझ्या मते ती काहीतरी फक्त 25% ग्रँट असतो, 75% लोन असतं. इथे उलट आहे, इथे 75% ग्रँट आहे, 25% लोन आहे. यांना इतके भयंकर पैसे दिलेले आहेत, पण या भयंकर पैशाचा गैरवापर यांनीच केलेला आहे. काश्मीरी पॉलिटिशियन्स, काश्मीरी ब्युरोक्रॅट्स, काश्मीरी मीडिया. आता लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये जी मीडियानी कसा केला मला हे कळत नाही. मीडियानी कसा केला, म्हणजे या पैशाचा गैरवापर मीडियानी कसा केला हे मला कळत नाही. सांगतो की काय झालं, दुर्दैवाने तुम्ही ज्यावेळेस कुठल्याही ब्युरो चीफशी बोलता तो फक्त काश्मीर खोऱ्यातला असतो. तुम्ही जम्मूच्या ब्युरो चीफला काय विचारत नाही, तुम्ही लडाखच्या ब्युरो चीफला काय विचारत नाही. कारण जम्मू आणि लडाखला ही घटना झालेली नाही. काश्मीर म्हणून आम्ही त्यांना घेतलं. आमचे ब्युरो चीफ तिकडे आहेत. ते बरोबर आहे. मला काय म्हणायचं आहे की नुसतं काश्मीर खोऱ्यातले लोक काय म्हणतायत याच्यावरती मतपरिवर्तन कृपया करू नका. या घटनेमुळे बाकी लोकांना का राग येत नाहीये. आज लक्षात ठेवा, उधमपूर, जम्मू, पुंछ, राजौरी हे सगळे एरिया तिथे काहीच होत नाहीये. लडाख सोडून तिथे काहीच होत नाहीये. तिथे काय होत नाहीये, हाच डिस्ट्रीब्युशन कॅम्पेन, हाच अन्याय ज्याची तुम्ही आता बोलता आहात की तिकडे पण होत आहे. जर होत असेल तर काही कोणी असं करत नाहीये की जम्मूमध्ये अन्याय कमी होतो आणि व्हॅलीमध्ये जास्त होतो आहे. तर ही जी बघण्याची प्रवृत्ती जी आहे ही चुकीची आहे. आणि याचं मुख्य कारण आहे डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन, ज्या विरुद्ध प्रॉपर माहिती म्हणजे थोडक्यात तिथे जे होते ते आपण तेवढं त्याला महत्व न देता आपण गपचूप बसलं पाहिजे. मीडियानी सुद्धा, माध्यमांनी सुद्धा, असं तुम्हाला म्हणायचं. जम्मूमध्ये काही होत नाही आणि श्रीनगरमध्ये जे होते त्याच्याकडे आपण तितकं त्याला महत्व देता का म्हणे, असं तुम्हाला नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं. अर्थात तुम्हाला पण माहिती आहे की मला असं म्हणायचं नाहीये, हे कोणीही असं म्हणणार नाही. तिथे जो हिंसाचार आहे तो तुम्हाला थांबवावाच लागेल आणि हिंसाचारावरती हे द्यायलाच लागेल. आणि त्यानंतर जे तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन चांगलं करायचं आहे, बाकीचे लोकल प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत. तिथे सर्वात मोठा प्रश्न असा आहे की तिथे जॉब क्रिएशन, आणि तिथे जॉब क्रिएशन फक्त 2च गोष्टी आहेत. नक्की एक अधिक खोली चर्चा आपण थोड्या वेळाने त्या संदर्भामध्ये करूया. अर्थात पुन्हा माधव भंडारी, एकूण इतका गेले अनेक वर्ष हा सगळा भिजत पडलेला प्रश्न आहे. आणि या सगळ्या प्रश्नामध्ये जो पहिला प्रश्न मी विचारला होता मगाशी की भाजप आणि PDP हे दोघं एकत्र आल्यामुळे तिथे एक वेगळ्या प्रकारचा परिणाम दिसेल अशी खात्री अनेकांना होती. ती खात्री या सगळ्या घटनेमुळे कुठेतरी कमी झाले किंवा ती पूर्णपणे त्या खात्रीबद्दलची आशा पूर्णपणे मावळले, असं काही चित्र आहे असं तुम्हाला वाटतंय का? मला वाटतं मला पुरेसा वेळ आपण द्याल. नक्की हे जे मुफ्ती इस्लाह सद्ग्रस्त बसलेत
हे आपले आयबीएन लोकमतचे ब्युरो चीफ आहेत का? हो, आमच्या आयबीएन लोकमतचे ब्युरो चीफ आहेत. बरोबर. कारण त्यांची भाषेचा सूर हम्म, हा मला काही भारतीय वाटला नाही. हम्म. आम्हाला तो भारतीय त्यांचा वाटला, पण एकंदर आम्हाला तो भारतीय वाटला. त्याचं कारण असं आहे की त्यांनी नाही, कुठेही- मला वाटला नाही. हा, तुमचा अधिकार आहे तुम्ही ते म्हणण्याचा, पण आम्ही ते म्हणतो की आम्हाला सुद्धा कारण त्यांचा त्यांनी जो वाटला. शब्द प्रयोग केला, एक मंदारजी एक लक्षात घ्या, हा, त्यांनी एक शब्द प्रयोग केला, हम्म, भारत कहता है हम एक पार्टी है. हम्म, हे वाक्य जे आहे हम्म. हे अधोरेखित करून ठेवण्याचं वाक्य आहे. नक्की. हम्म, भारतीय वृत्तसंस्थेचा एखादा प्रतिनिधी जर ही भाषा वापरत असेल, भारत कहता है, हम्म, तर ती भाषा भारतीय मानसिकतेची भाषा नाही. हम्म, माफ करा मला. हम्म. आणि एकंदर ज्या पद्धतीने आपण या विषयाची चर्चा करण्याचा प्रयत्न करतो, हम्म. याच्यामध्ये हा प्रश्न राष्ट्रीय प्रश्न आहे. हम्म, हा प्रश्न पक्षीय राजकारणाचा प्रश्न नाहीये. हम्म. पण आपल्याला पक्षीय राजकारणाचा प्रश्न एवढ्यापुरताच तो मर्यादित ठेवायचा आहे. हम्म, हम्म. आपण महाजन सरांच्या वाक्याचा विपर्यास करून त्यांच्यावरती एक वाक्य उलटवण्याचा प्रयत्न केला की याचा अर्थ आम्ही काश्मीरबद्दल जे चाललंय त्याच्याबद्दल काही बोलायचंच नाही का? हम्म. महाजन साहेबांनी असं कुठेच म्हटलं नव्हतं. नाही, विपर्यास नाही केलेला. त्याचं पण कारण आपण त्यांचं कोणत्या असं म्हणणं आहे. पद्धतीने दाखवतो? नाही, तुम्ही आपण ऐकायला कोणत्या लागेल. पद्धतीने विपर्यास केलेला बोलतो? नाहीये, कारण विपर्यास करण्याचा काही आपण मुद्दाच नाहीये. कुठल्या पद्धतीने त्या वाक्याकडे बघतो त्याचं कारण असं आहे की ते आम्हाला सांगतायत की त्याचं इतर कारण आहे, आपल्याला सांगतायत लडाख त्याचं आणि कारण असं आहे. जम्मूच्या संदर्भामध्ये नाही, एक मिनिट माधवजी, तुम्ही हे ऐका. त्यांचं असं म्हणणं आहे की श्रीनगरच्या मुद्द्याला इतकं महत्व देण्याचं कारण नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. याचा अर्थ माध्यम त्याला अति अवास्तव महत्व देतात असा त्याच्यातला अर्थ निघतो. जर तसं अति अवास्तव महत्व त्याला आम्ही देत असू माध्यम म्हणून, तर ते महत्व देण्याचं कारण नाही असं जर त्यांचं म्हणणं असेल, कारण ते तिथे काम केलेली व्यक्ती आहे, आदरणीय व्यक्ती आहे. त्यांचं असं म्हणणं असेल की हे तुम्ही विसरून जा, हे फक्त तुम्ही तेवढ्याच क्षमतेपुरता तुम्ही रिपोर्ट करा, असं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्या म्हणण्याचा आम्हाला डेफिनेटली त्याच्यावरती काही ना काही विचारण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून त्यांना हे विचारलं आम्ही की तुम्ही याचा अर्थ ते पूर्णपणे दुर्लक्षित करायचं का, अशा अर्थाने ते विचारलं. विपर्यास केलेलं नाहीये. बोला भंडारी, बोला तुम्ही. नाही, मला माहित नाही आपण मला बोलण्याची परवानगी दिलीत की नाही. नाही, मी तुम्हाला माझी बाजू तुम्हाला सांगितली की विपर्यास केलेला नाहीये. विपर्यास करण्याची काहीही मला इथे हौस नाहीये. आपण माझ्या अगोदर हम्म, 25 मिनिटं हम्म. स्वतः सकट उरलेल्या 3 मंडळींना हा, 4 मंडळी. त्यांचं म्हणणं पूर्णपणे विना व्यत्यय मांडू दिलं. पण तुम्ही बोला ना आता. पण माझ्या वेळेला तुम्ही व्यत्यय आणता, कारण माझं म्हणणं मी मांडू नये असा आपला प्रयत्न आहे. नाही, अजिबात नाही. तुम्ही बोला, अगदी निर्विघ्नपणे तुम्ही बोला. तो काही असा प्रयत्न असता तर आम्ही तुम्हाला बोललोच नसतं. तुम्ही सन्माननीय आमचे पाहुणे आहात, त्यामुळे असं काही तुम्ही समजू नका. धन्यवाद. महाजन सरांनी ज्या संदर्भामध्ये सांगितलं, महाजन हे लष्करी अधिकारी आहेत, कोणी पत्रकार लेखक नाहीयेत. हम्म, त्यामुळे त्यांच्या भाषेमध्ये एखाद्याला एखाद दुसरा शब्द कमी जास्त होऊ शकतो. तो शब्द पकडून त्याच्यावरती काहीतरी आरोपण करणं हम्म. ही पत्रकारी युक्ती आपण महाजन सरांसाठी वापरण्याचं कारण नाही. नाही, ते महाजन सरांचे आम्ही जे बोललो ते आम्ही क्लिअर केलं. हे मी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी इथे बसलेलो नाहीये. जी व्यक्ती इथे सगळे ऐकतात, प्रेक्षक जे ऐकतात, त्यांच्यासाठी आपण बोललो होतो ना, त्यांच्यासाठीच आपण सगळे बोलतोय. त्यामुळे त्यांच्या समजण्याचं, त्यांचंही जे काही म्हणणं आहे ते अधिक सखोल समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे, असंही तुम्हाला समजून घ्यायला हरकत नाहीये. महाजन सरांनी ज्या संदर्भामध्ये या प्रसिद्धीच्या संदर्भातली नाराजी व्यक्त केली, हम्म, ती नाराजी अत्यंत खरी नाराजी आहे. हम्म, आपले ब्युरो चीफ हम्म, असा दावा करतात की हा मारला गेलेला वाणी हम्म, सोशल मीडियावरती प्रचंड लोकप्रिय होता. हम्म. आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये या वाणीचं सोशल मीडियावरचं सगळं प्रोफाईल जे आहे हम्म. त्याची पूर्ण चिकित्सा आलेली, सगळी आकडेवारी आलेली आहे. ट्विटरवरचे त्याचे फॉलोअर्स 363 होते. हम्म. 363 फॉलोअर्स असणं हे कुठल्याही अर्थाने लोकप्रियतेचं लक्षण नाही. एवढे तर कॉलेजच्या मुलांचं सुद्धा याच्यापेक्षा जास्त असतात. हम्म. त्याच्या फेसबुकचं सुद्धा विश्लेषण आलेलं आहे. आपण जेव्हा प्रसारमाध्यमांमधून अशा विषयांची चर्चा करतो, माझ्यासारख्या अडाणी आणि कमी समज असलेल्या माणसाची भावना एवढीच असते
की तुम्ही हा पैलू सुद्धा कुठेतरी मांडाल, हम्म. कुठेतरी ही वस्तुस्थिती सुद्धा समोर आणाल, पण हे होत नाही. हम्म. काश्मीरमध्ये ज्या वेळेला पीडीपी आणि भारतीय जनता पार्टी यांचं सरकार आलं त्याला वर्ष सव्वा वर्ष झालं. या वर्ष सव्वा वर्षामध्ये या सरकारने अनेक चांगल्या गोष्टी केल्या. पहिल्यांदा या केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार आल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये जेव्हा भूकंपाचं संकट आलं, आपल्या सेनेने जाऊन मदत केली. काश्मीरमध्ये महापुरांचं संकट आलं, याच्या वेळेला सरकारने प्रचंड काम केलं, प्रचंड मदत केली आणि त्याच्यातून काश्मीरी जनतेमध्ये, अगदी पाकव्याप्त काश्मीरमधल्या जनतेमध्ये सुद्धा भारतीय सरकारबद्दल सद्भावना निर्माण व्हायला लागली. अशा तऱ्हेची सद्भावना निर्माण होणं आणि त्याच्यातून शांततेचा मार्ग सुलभ होणं हे पाकिस्तानला कधी मानवणारं नाही, परवडणारं नाही, हे सगळ्या दुनियेला माहिती आहे. पण सरकारने, केंद्र सरकारने, राज्य सरकारने या पद्धतीचं जे सकारात्मक काम केलं त्याची चर्चा कधी झाली नाही, कारण आम्हाला त्याची चर्चा करायची गरज नाही, आमचं ते काम नाही. आज सुद्धा जेव्हा सरकार त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करतंय, एक महत्वाचा मुद्दा प्रसार माध्यमांनी पूर्णपणे दुर्लक्षित केलेला आहे आणि जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलेला आहे. ज्या वेळेला ज्या 2010च्या घटनेचा उल्लेख झाला, अमरनाथ यात्रेच्या वेळेचा, त्यावेळेला किती यात्रेकरू मारले गेले होते आणि किती यात्रेकरूंचे किती हाल झाले हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण आज या संकटामध्ये अमरनाथ यात्रेमधल्या गेलेल्या 1 लाखच्या आसपास यात्रेकरूंना सरकारने सुरक्षितपणे बाहेर आणलं आणि त्याच्यामध्ये एकही हानी होऊ दिली नाही, जीवितहानी होऊ दिली नाही. हे सरकारचं यशच आहे. स्थानिकांनी या पण मदत सरकारच्या केली. यशाची आपल्याला चिंता स्थानिकांनी पण मदत करायची. केली आपल्याला या त्याच्यामध्ये. सरकारच्या यशाबद्दल काही बोलायची इच्छा नाहीये, कारण मग त्याच्यामध्ये जे डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन हा जो शब्दप्रयोग महाजन सरांनी केला, त्या डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेनचे हेतू बाजूला पडतात. आणि आता ज्या आंदोलकांबद्दल आपण तुम्ही थेट हेच म्हणता की आम्ही सुद्धा त्या डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन मध्ये सहभागी होतो असं तुमचं म्हणणं आहे? ज्या तथाकथित आंदोलकांबद्दल बोलता आहात, त्या तथाकथित आंदोलकांच्या मागचं सत्य सुद्धा काही वर्तमानपत्रांनी उघड केलेलं आहे की समोर तरुण मुलं दगडफेक करतात आणि त्यांच्या मागे राहून काश्मीरच्या बाहेरून आलेले लोक ग्रेनेड फेकतात. आता हे कुठल्या प्रकारचं आंदोलन आहे आणि ह्याच्यामध्ये जनतेचं समर्थन किती आहे? काश्मीर मधली, काश्मीर खोऱ्यातली शहरं ही आजच्या या सगळ्या संकट प्रसंगी तुलनेने खूप शांत आहेत. आज या सगळ्या काळामध्ये जो काही हिंसाचार चाललेला दिसतो, जो काही दगडफेकीचा उद्योग चाललेला दिसतो, तो काश्मीरच्या एका विशिष्ट वर्गापुरता सीमित आहे. आणि हा परिस्थितीमधला बदल जो आहे तो गेल्या 2 वर्षामध्ये, 2.5 वर्षामध्ये भाजप सरकार आणि भाजपबरोबर पीडीपीच्या सरकारने जे केलं त्याच्यातून निर्माण झालेला हा बदल आहे. नवाब मलिक साहेबांनी यांची आठवण सांगितली. मुफ्ती मोहम्मद सईद जेव्हा गृहमंत्री होते त्यावेळेला पंतप्रधान व्हीपी सिंग होते, भाजपचं सरकार नव्हतं आणि भाजपचं ते सरकार चालवण्यामध्ये काही हा संबंधही नव्हता. त्यामुळे त्याचा इथे बाजरायण संबंध जोडायचा याला काय अर्थ नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणताय नवाबी, थोडक्यात तुम्ही त्याच्यावरती काही प्रतिवाद करताय का? नाही, भंडारी साहेब, आपल्याला माहीत आहे व्हीपी सिंग पंतप्रधान असताना भाजपच्या पाठिंबा असताना तो सरकार होता आणि त्या समझोत्यामध्ये जगमोहन यांना राज्यपाल म्हणून तिकडे पाठवण्यात आला होता. ते गेल्यानंतर काश्मीर पेटला होता. शब्बीर शाह, यासीन मलिक यासारखे लोक पुढे नेते झाले त्या काळात आणि अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणजे जगमोहन साहेबांचा एजेंडा वेगळा, मुफ्ती मोहम्मद सईदचा एजेंडा वेगळा आणि राष्ट्रपती राजवट असताना ती परिस्थिती होती. आज ती परिस्थिती आहे. म्हणजे महबूबा मुफ्ती यांचा एजेंडा आणि तुमचा एजेंडा हे मेल खात नाही. एक संघ बसून तुम्ही काही करत नाही, दोघांना राजकीय फायदा घ्यायचा, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते. हा, बोला माधव भंडारी बोला. मुफ्ती मोहम्मद सईद आणि जगमोहन यांच्या काळामधल्या चर्चेमध्ये आज जाण्याचं काही कारण नाही, कारण त्याच्यामध्ये आमचा संबंधच नव्हता. पहिली गोष्ट, आज सरकारमध्ये मेहबूबा आणि भारतीय जनता पार्टी हे दोघंही एकसंधपणे काम करतायत
एका दिशेने काय करतायत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांची विधानं तुम्ही बघा, दोन्ही विधानं परस्पर पूरक आहेत आणि एकत्रपणे काम करता आहेत. म्हणूनच आज काश्मीर मधल्या परिस्थितीवरती नियंत्रण ठेवण्यामध्ये सरकारला यश आलेलं आहे. ठीक आहे, आपण एक छोटासा ब्रेक घेऊया चर्चेमध्ये आणि अर्थातच या सगळ्या प्रश्नाकडे राजकीय दृष्टिकोनातून बघणं चुकीचं आहे का हे सुद्धा आपण तपासू, ज्यामध्ये खरं तर माध्यमांची काय भूमिका आहे, ज्या माध्यमांच्या भूमिकावरती आक्षेप घेतलेला आहे, अधिकारी व्यक्तींनी सुद्धा आक्षेप घेतलेला आहे, त्या भूमिकेबद्दल पण आपण यामध्ये चर्चा करू. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही सगळी चिघळती परिस्थिती जी आहे ती, जसं ब्रिगेडियर महाजन म्हणाले की येणाऱ्या काळात सुद्धा असणार आहे, यापूर्वी सुद्धा होती आणि आता सुद्धा असणं, त्यामध्ये काही फार मोठं आश्चर्य नाही, कारण पाकिस्तान प्रणित हे सगळं चालू आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये काही फरक पडेल का? आणि जसं मुफ्ती इस्लाम म्हणाले की शांततेच्या काळामध्ये नेमकं श्रीनगरमध्ये, घाटीमध्ये, तिथल्या संपूर्ण काश्मीर खोऱ्यामध्ये काय केलं गेलं पाहिजे हे सुद्धा आपण तपासूया छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय काश्मीर प्रश्नाची. काश्मीरात जो हिंसाचार आहे त्या हिंसाचाराचं कुठल्याच अर्थाने समर्थन करता येत नाही, अशासाठी की एका हिजबुल मुजाहिदीनच्या कमांडरला मारण्यात आलं. त्या कमांडरच्या मारण्याच्या नंतरच्या काळात त्याचं समर्थन म्हणून जर का काही शेकडो ही माणसं रस्त्यावरती उतरत असतील तर त्याचं समर्थन कसं करायचं हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्यासोबत जे मान्यवर आहेत, ब्रिगेडियर हेमंत महाजन, माधव भंडारी, मुफ्ती इस्ला आपल्यासोबत आहेत, ब्युरो चीफ आहेत श्रीनगरचे आमचे जतीन देसाई आणि नवाब मलिक आपल्यासोबत आहेत. या सगळ्यांची चर्चा करताना एक सूर दिसतोय की काश्मीरमध्ये परिस्थिती मात्र बदलली पाहिजे. काश्मीरमध्ये जे व्हायला पाहिजे ते काय व्हायला पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न है. त्याही पेक्षा तत्पूर्वी मुफ्ती इस्लाम, आपको ये बात हमें पूछनी है कि एक बात पर आपके यहाँ पे आक्षेप लिया गया है और वो बात ऐसी है कि आपने भारत का जिक्र किया. तो क्या आप खुद, मतलब हम ये कुछ मोमेंट्स के लिए ये भूल जाएंगे हम लोग अभी कि आप एक ब्यूरो चीफ हो या आप एक पत्रकार हो, आप एक काश्मीरी वहाँ के नागरिक हो. तो इस लिहाज से अगर देखा जाए तो भारत बोलना वहाँ पे क्या कई सालों से ये चलता आया, वहाँ पे एक तरह का तरीका है, या फिर आपको ये कहना ही वहाँ वो एक सीख है या एक आपकी मानसिकता बन गई है? देखिए मंदिर, मैं आपको ये बताऊं कि जो हमारे भूतपूर्व प्रधानमंत्री थे अटल बिहारी वाजपेयी जी, आज भी काफी पॉपुलर हैं. वो पॉपुलर क्यों है? क्योंकि उन्होंने वाजपेयी डॉक्ट्रिन लाया. वाजपेयी डॉक्ट्रिन, जिसमें उन्होंने बोला कि इंसानियत के दायरे में कश्मीर इशू को सॉल्व करो. और उन्होंने काफी प्रयास किए. जैसे कि आपको मालूम होगा, सेपरेटिस्ट लीडरशिप जो थी इधर की, 3 बारी वो दिल्ली गई और लाल कृष्ण आडवाणी जी के साथ उन्होंने बातचीत की. एक प्रथा चली और श्रीनगर और दिल्ली में जो दूरियां थी वो नजदीक आने लगी. लेकिन फिर ऑल ऑफ अ सडन जो वो टॉक्स का एक प्रोसेस बना था वो बंद हो गया, क्योंकि कांग्रेस बीच में आ गया. और ये हुर्रियत जो लीडर्स हैं हमारे इधर के, मीरवाइज जैसे हैं, काफी मॉडरेट लीडर माने जाते हैं और टॉक्स के हक में हैं. इनका ये कहना है कि एनडीए के टाइम पे टॉक्स की प्रथा काफी चली और जब यूपीए आया प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी के टाइम पे, उस टाइम पे टॉक्स बंद हो गई. और इनका ये कहना है कि अगर आज भी सेंटर एक्स्ट्रा माइल चल के श्रीनगर को अपने साथ चला के एक डायलॉग की प्रथा स्टार्ट करें, एक मेज पे आए, तो शायद ये जो वायलेंस है, जो इश्यूज हैं इधर के यूथ के, जो एलियनेशन है पिछले 25-26 साल से, वो शायद कम नजर आता जाएगा. बिल्कुल. अभी ये नहीं हो रहा है और ये इसकी जरूरत है कि बातचीत फिर स्टार्ट हो जाए. और जैसा कि मैंने आपको बोला है कि जब भी यहाँ पीस टाइम होता है तब सेंटर भूल जाती है कश्मीरियों को. और जब भी कोई क्राइसिस होती है तो वो टीम रश करते हैं. जैसे आपको पता है लास्ट टाइम एक ऑल पार्टी पार्लियामेंट्री डेलीगेशन को भेजा गया था 2010 में, जब उमर अब्दुल्ला इधर के चीफ मिनिस्टर थे और कांग्रेस रूल करती थी सेंटर में. वो जो है वो प्रोसेस स्टार्ट होना चाहिए ताकि वो जो भी नाराजगी है कश्मीरियों की, जो एलियनेशन है, वो दूर हो जाए और एक दूसरे के सामने बैठ के, बिल्कुल घर में जैसे होता है
अपनी अपनी जो इश्यूज हैं वो सॉर्ट आउट करें. जी बिलकुल. मंगल. पुन्हा जतीन देसाई, प्रश्न असा येतो, ज्यावेळेला काश्मीरचा प्रश्न येतो, 370 कलमाचा उल्लेख त्यावेळेला होतो, त्यावेळेला काश्मीरी पंडितांचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेला हे सगळे आतापर्यंतचे झालेले वेगवेगळे जे प्रसंग आहेत, अगदी वैष्णोदेवीच्या यात्रेकरूंवर झालेले हल्ले, या सगळ्या गोष्टी समोर येतात. या सगळ्या गोष्टी अधिकाधिक त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणूया की गुंतागुंतीच्या होत जातात. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काश्मीरमध्ये नेमकं काय झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? त्याचं कारण राजकारण राहतं, राजकारणामध्ये अनेक लोकांचे बळी जातात. ही जी प्रतिक्रिया आहे, म्हणजे कदाचित जो मुद्दा यांनी मांडला माधव भंडारी यांनी, की जे त्यातलं अॅनालिटिक्स असेल, तो किती पॉप्युलर होता किंवा नव्हता, पण तो दहशतवादी होता हे तुम्हाला मान्य आहे किंवा नाही, आणि दहशतवादी जर तो असेल तर त्या दहशतवाद्याला मारल्यानंतर अशा प्रकारे प्रतिक्रिया ज्यावेळेला येते, त्या प्रतिक्रियेला कशा प्रकारे तुम्ही प्रत्युत्तर देणार आहात? नाही, मला असं वाटतं की यापूर्वी IBN लोकमतचे जे श्रीनगरचे जे काही ब्युरो चीफ आहेत त्यांनी जे काही मांडणी केली, मला वाटतं अत्यंत महत्वाचं आहे की त्यांनी त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयींचा उल्लेख केला. आणि मला आठवतं की 2003 साली जेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी भारताने स्वतःहून युनिलॅटरल सीज फायर जाहीर केलं, म्हणजे पाकिस्तानकडनं झालं नव्हतं, परंतु भारताने मोठं हृदय दाखवून मोठ्या भावाची भूमिका स्वतःहून आपण सीज फायर जाहीर केलेलं. त्याच ह्याच्यात एक प्रेस कॉन्फरन्समध्ये वाजपेयीजींनी असं म्हटलेलं की सगळे जे काही स्टेक होल्डर्स आहेत, काश्मीरच्या मुद्द्या संबंधित जे काही लोक आहेत, त्या सगळ्यांची चर्चा केली पाहिजे. तेव्हा एका पत्रकाराने ते विचारलं की चर्चा की भारतीय घटनेच्या अंतर्गत असणार काय? तेव्हा वाजपेयीजींनी अत्यंत महत्वाचं सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की इंसानियत के दायरे में चर्चा होनी चाहिए. आणि म्हणून मला असं वाटतं की या क्षणी देखील, म्हणजे अजूनही काही परिस्थिती काही फार हाताबाहेर गेली असं मानण्याचं कारण नाही, की सगळे जे काही संबंधित लोक आहेत, आणि जेव्हा आपण सगळे संबंधित म्हणतो, जेव्हा आपण म्हणतो की सगळे स्टेक होल्डर, त्यात हुर्रियत देखील येतं. आणि हुर्रियत देखील काश्मीरी आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून की त्या सगळ्यांना कुठेतरी विश्वासात घेतलं पाहिजे, त्या सगळ्यांची चर्चा केली पाहिजे. यापूर्वी माझे जे श्रीनगरबद्दल जे सांगितलं, त्यांनी सांगितलं की 2010 साली, की आपल्याला माहिती आहे की 2010 साली 116 तरुण काश्मीर लोक मारले गेलेले. आणि त्याला एक बॅकग्राऊंड होतं. त्याला बॅकग्राऊंड अशा स्वरूपात मच्छीलची घटना होती. आणि त्यानंतर आपण पाहिलं की मच्छीलच्या ह्याच्यात 6 जवानांना लाईफ इम्प्रिझनमेंट झालेली 2013 सालची गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या ज्या काही गोष्टी घडत असतात, की त्यात कुठेतरी की काश्मीरी जनतेला असं वाटतं की त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही, त्यांना घेतलं जात नाही. मला असं वाटतं की काल पंतप्रधानांनी जी काही बैठक बोलवलेली, एक चांगली गोष्ट अशी झाली की राजनाथ सिंगांनी सोनिया गांधीशी देखील बोलले, विरोधी पक्षांशी देखील ते बोलतायत. पण कुठेतरी कालच्या बैठकीत, त्या बैठकीत काश्मीरी प्रतिनिधित्व असायला पाहिजे, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री त्या बैठकीत असायला पाहिजे होते, की जे अनफॉर्च्युनेटली नव्हत्या. आणि म्हणून मला असं वाटतं की 2010 साली या सगळ्या ज्या काही घटना घडल्या, त्यानंतर ऑल पार्टी डेलिगेशन काश्मीरमध्ये गेलेलं, खोऱ्यात गेलं, सगळ्यांना त्या भेटलेले. आणि त्याच स्वरूपानं तत्काळ की भारत सरकारने ऑल पार्टी डेलिगेशन त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे आणि सगळ्यांची चर्चा केली, सगळ्यांशी बोललं पाहिजे. त्या ठिकाणी अमुकशी बोलणार, अमुकशी नाही बोलणार अशा स्वरूपानं भूमिका घेता कामा नये. की कुठेतरी मला असं वाटतं की सरकार, जेव्हा आपण म्हणतो की सरकारने नेहमी मोठं मन दाखवलं पाहिजे. आणि एक चांगली गोष्ट अशा स्वरूपाने की काल पंतप्रधानांनी देखील म्हटलं की लष्कराने देखील कुठेतरी संयम बाळगला पाहिजे. म्हणजे एक्सेस पॉवर आपण जे काय म्हणतो की जवळजवळ 1400 लोक इंजर्ड झालेत, आपण लक्षात घ्या, 34 लोक मेले. आणि जवळजवळ अशी परिस्थिती आहे की 200 लोकांचे डोळे जाण्याची परिस्थिती आहे. 100 पेक्षा जास्त लोकांवर डोळ्याची सर्जरी झाली आहे. म्हणजे आपण कुठे चाललंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. की कुठेतरी या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण लोकांशी बोललं पाहिजे, लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. आणि सगळ्यांशी, म्हणजे त्या ठिकाणी सेक्टेरियन भूमिका असता कामा नये, त्या ठिकाणी माझा राजकीय फायदा कशा स्वरूपानं होणार याचा विचार करता कामा नये. आणि महाजनांनी जे सांगितलं की मात्र 2% तिकडे राहतात, माझं म्हणणं आहे 2% राहावं, 1% राहावं. एका माणसावर देखील कुठेतरी
अन्याय होत असेल असं त्याला वाटत असेल तर त्या माणसाला त्याच्यावर अन्याय होत नाही हे समजून सांगण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि ती सरकारने पार पाडली पाहिजे. आणि शेवटी अशा स्वरूप म्हणतं की सगळं जे काही होतं की कुठेतरी मीडियावर दोष दिला जातो. म्हणजे काल देखील आपण पाहिलं की मीडियावर की बुरहान वानीला हिरो करण्याचा प्रयत्न करता अशा स्वरूपानं सांगितलं गेलं. आणि आज की माधव भंडारीला साधारण त्याच स्वरूपानं म्हटलं आणि हेमंत महाजनांनी देखील त्याच स्वरूपानं म्हटलं की माझं असं मत आहे की मीडियाची जी काही भूमिका आहे, कॉन्फ्लिक्ट झोन, काश्मीर हा कॉन्फ्लिक्ट झोन आहे आणि कॉन्फ्लिक्ट झोनमध्ये जे काही होत असेल ते सत्य आपण दाखवलं पाहिजे. नाही, नक्की. अर्थात या सत्यासाठीच खरं तर अस्तित्व आहे मीडियाचं. ज्यावेळेला मीडिया हे सत्य दाखवणं बंद करायला तर मीडियाचं सुद्धा अस्तित्व त्याच प्रमाणामध्ये मिटेल यात काही शंका नाहीये. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन पुन्हा नवाबभाई, ज्यावेळेला एखादा म्हणजे हिजबुल मुजाहिदीन सारख्या दहशतवादी संघटनेचा कमांडर मारला जातो, त्या कमांडरच्या मारण्यामध्ये मारल्यानंतरच्या ज्या पद्धतीनं त्याला समर्थनार्थ जी प्रतिक्रिया येते ती प्रतिक्रिया अगदी पोलिसांच्या कार्बाईन्स हिसकावून घेण्यापर्यंत ती प्रतिक्रिया जाते. आणि मग अशा वेळेला कशा प्रकारे प्रतिक्रिया दिली पाहिजे, त्याचा बचाव कसा केला पाहिजे, त्या प्रतिक्रियेला कशा प्रकारे संयतपणे, म्हणजे अपेक्षाच नाही की आपण अशा वेळेला अशा एका हिंसक जमावाला संयतपणे थांबवू शकतो. मग हे सगळं घडत असताना कुठेतरी PDP किंवा भाजप जे राज्य सरकार तिथलं आहे त्या राज्य सरकारचा जी प्रतिक्रिया होती ती प्रतिक्रिया योग्य होती की ती प्रतिक्रिया खूप उशिरानं आली असं तुम्हाला वाटतं? बघा, हिजबुल मुजाहिदीनचा आतंकवादीला मारू नका अशी कोणाची भूमिका नाही. पण जेव्हा त्याचे रिएक्शन होते किंवा ज्याचे प्रसाद उमटत आहेत तेव्हा सरकार अस्तित्वात आहे. मुख्यमंत्री समोर येऊन त्याला हाताळण्याबाबत कुठेतरी हतबल झालेले, म्हणजे काही करत नाही, ती गप राहिलेली म्हणजे मुख्यमंत्री. पंतप्रधानांनी 2 दिवसापूर्वी जेव्हा बैठक बोलवली त्याच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये पण मुफ्ती मोहम्मद ची मुलगी महबूबा शामिल झालेली नाही. म्हणजे एकंदरीत जे मुख्यमंत्री आहे ते इनॅक्टिव्ह. त्यांची भूमिका काय आहे? 8-10 दिवसापूर्वी त्यांनी जे केसेस आहे ते काढून घ्या अशी भूमिका जाहीर केली आणि या लोकांना हिलिंग टचची जी भूमिका आहे ते कुठेतरी लागू केलं पाहिजे या भूमिकेत महबूबा मुफ्ती होती. माझं म्हणणं आहे जेव्हा एखादी घटना घडते सरकार ऍक्शन मध्ये आहे अशी परिस्थिती नाही. जेव्हा सरकार काही करत नाही तर भाजपची लोक पण तिकडे सहभागी असताना त्यांची पण काही भूमिका समोर आली नाही. 4 दिवस हा सरकारच अस्तित्वात नाही अशी परिस्थिती होती. पंतप्रधान हे बैठक बोलवत आहेत त्याच्यात मुख्यमंत्री सहभागी होत नाही, चर्चा करत नाही. आज जी परिस्थिती आहे त्याला हाताळण्यासाठी एक संघ लोक आली पाहिजे. महबूबा असतील, फारुख अब्दुल्ला त्यांचा मुलगा असेल, त्यांना बोलवा, सगळ्यांना एकत्रित घेऊन बसा आणि कुठेतरी लोकांमध्ये विश्वास संपादित करून कुठेतरी वेगळा प्रचार जे काश्मीर तरुणांच्या मनामध्ये रुजवला जाते त्याला थांबवण्यासाठी योग्य पावले उचलले पाहिजे. म्हणजे कुठेतरी सरकार इनॅक्टिव्ह ही परिस्थिती तिकडे होती. नक्की. अर्थात या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी माधव भंडारी तुम्हाला एक संधी दिसते का? काहीतरी याच्यामधनं चांगलं घडेल आणि चांगल्या पद्धतीनं कदाचित चर्चा सुरू होईल. तुमच्यासोबत यापूर्वी नॅशनल कॉन्फरन्सचे सुद्धा संबंध अधिक चांगले होते. ज्या पद्धतीनं वाजपेयींच्या काळामध्ये हे सगळं वातावरण जे आहे ते पुन्हा बदलण्यामध्ये सरकार यशस्वी होईल का? आणि ते वातावरण बदलत असताना जे शांततेच्या काळातले जे प्रयत्न आहेत, जसं महाजन म्हणाले की पैसा खूप जातोय तिकडे, पण त्या पैशाचा तिथे परिणाम होताना दिसत नाही. तिथले तरुण जे आहेत ते अतिशय उद्विग्न अवस्थेमध्ये आहेत. या तरुणांना सुद्धा किंवा त्यांची जी डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन ते म्हटले जी पलीकडनं होत असावी ती पलीकडनं होत असलेली कॅम्पेन बंद पडण्याच्या दृष्टिकोनातून याला काउंटर वेगवेगळ्या पातळ्यांवरती जे करायचं ते करण्यासाठी सरकार सक्षम आहे का? निश्चित एक 2-3 गोष्टी याच्यामध्ये आहेत. एक तर नॅशनल कॉन्फरन्स जे राजकारण करत आहे ते निव्वळ स्वतःच्या स्वार्थाचं राजकारण करण्याचा प्रयत्न ते करतायत. आत्ताच्या या हिंसाचारामध्ये त्यांना आपल्याला राजकीय संधी असावी असं वाटत असावं आणि त्यामुळे त्यांना प्रश्न सोडवण्यापेक्षा प्रश्न चिघळवण्यामध्ये जास्त रस आहे आणि त्यासाठी ते राजकीय हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न करतायत. व्यापक हिताचा विचार करून नॅशनल कॉन्फरन्सने कधी काश्मीरच्या प्रश्नामध्ये प्रत्यक्ष आपला सहभाग कसा दिला, काय दिला ह्याची चर्चा स्वतंत्र करावी लागेल आणि तो सगळा इतिहास 1948 सालापासून पर्यंत पोहोचतो. त्यामुळे आता आपण त्या विषयात फार न बोलणं आपल्याकडे तेवढा वेळ नाही. ज्या पद्धतीने आपण प्रसारमाध्यमांबद्दल बोललो त्यामुळे आपल्याला स्वाभाविकपणे वाईट वाटलं असेल. आपण जेव्हा इतरांवरती टीका करता, आक्षेप करता
आक्षेप घेता. नाही, वाईट वाटलं नाही. तुम्ही जे बोललात त्याच्यामध्ये तथ्यांश आहे, पण तो सरसकट सगळ्या माध्यमांवरती तुम्ही तो रंग लावला, तो आक्षेप आहे. सरसकट नाही मान्य आहे मला, सरसकट नाहीये. प्रसार माध्यमांमधला एक वर्ग. पण आपण आत्ताची जी चर्चा करतो त्याच्यामध्येच एक मुद्दा मी आपल्या समोर मांडतो. आपण बघा विचार करून, जतीनभाईंनी 200 लोकांच्या डोळ्यांना इजा झाल्याचा उल्लेख केला. या डोळ्यांना इजा कुठून झाल्या हो? दगड फेकणाऱ्या जमावाच्या मागून ज्यांनी ग्रेनेड्स फेकले आणि त्यातून जे छर्रे उडले त्यातून जखमा झाल्यात. आता 200 लोकांच्या डोळ्यांना गंभीर जखमा झाल्या, हे वृत्तांत देणाऱ्या प्रसार माध्यमांपैकी कुणी याच्यावरती लक्ष नाही दिलेलं. ती बातमी देताना हेही सांगा ना, ते का नाही सांगत? त्यामुळे ज्याला डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेनचा वास येतो तो अशा तऱ्हेच्या वृत्तांकनामुळे येतो, एवढं मी आपल्याला सांगतो. माझा सरसकट सगळ्यांवरती आक्षेप नाही. निश्चितपणे आत्ताच्या परिस्थितीमध्ये आजचं सरकार म्हणजे नवाबाईंनी सुद्धा उल्लेख केला की 10 दिवसापूर्वीच जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी हिलिंग टचची भाषा केली, त्याच्यावरती काही ना काही पावलं उचलण्याचा प्रयत्न केला. आमचं सरकार जम्मू काश्मीरमध्ये आल्यानंतर, पीडीपी बरोबर आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर काश्मीरी पंडितांचं काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्याची पावलं उचलली, त्याला प्रतिसाद मिळायला लागला. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या वेळेला सरकारने केलेल्या सकारात्मक कामाचा परिणाम काश्मीरी जनतेमध्ये दिसायला लागला. आणि मुफ्ती इस्लामनी सुद्धा मान्य केलं की ज्या वेळेला वाजपेयींचं सरकार होतं त्यावेळेला परिस्थिती बदलत होती आणि वाजपेयींचं सरकार गेल्यानंतर पुन्हा परिस्थिती मूळ पदावर आली. त्यामुळे वाजपेयी सरकार आणि वाजपेयींच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला जी पावलं उचलली, जी दिशा होती, तीच दिशा आजच्याही आमच्या सरकारची कायम आहे. आणि उलट त्यावेळेपेक्षा एक अधिक अनुकूल पाऊल हे आहे, अनुकूल परिस्थिती हे आहे की राज्य सरकारमध्ये आम्ही सहभागी आहोत, आमच्या बरोबर सरकार आहे. नक्की. त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मार्ग काढता येतील. केंद्र सरकारने जी प्रतिक्रिया दिलेली ती अत्यंत संतुलित आणि संयमित प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी कुणावरती कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतलेला नाही, कुठल्याही प्रकारे कुणावरती ठपका ठेवलेला नाही. उलट सर्वांनी एकत्र येऊन प्रश्न सोडवण्याच्या दिशेने मार्ग काढला पाहिजे याचं आवाहन केलेलं आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काश्मीरच्या प्रश्नाबद्दल आपल्याला पुढच्या काही काळामध्ये चांगल्या दिशेने वाटचाल झालेली बघायला मिळेल. कारण शेवटी या सगळ्याचा संदर्भ पाकिस्तानशी जोडलेला आहे. नक्की नक्की नक्की. आणि जोपर्यंत पाकिस्तान शेजारी आहे तोपर्यंत काश्मीरमधली परिस्थिती किती सुधारणार याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. नक्की, अर्थात अगदी समर्पक तुम्ही त्याचा सगळा जो विश्लेषण केलेलं आहे. पण या सगळ्याच्या बरोबरीनं पुन्हा अगदी थोडक्यात 1 मिनिटामध्ये ब्रिगेडियर हेमंत महाजन, काय केलं पाहिजे? तुमच्या पुस्तकात सुद्धा तुम्ही म्हटलंय काय केलं पाहिजे. अनेक वर्ष तुम्ही हे सगळं मांडताय, सगळेजण वेगवेगळ्या, प्रत्येकाची पद्धती कदाचित वेगवेगळी असेल, पण आपल्याला वाजपेयींचा जो इन्सानियत का दायरा जो मुफ्तीने आपल्याला सांगितला होता, तो इन्सानियत का दायरा जो आहे तो आपल्याला येणाऱ्या काळात दिसेल का? आणि लष्करी व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था ह्याच्यामध्ये काही संतुलन या अर्थाने येणाऱ्या काळात दिसेल का? थोडक्यात मी 3 मुद्द्यांवरती बोलू इच्छितो. पहिला मुद्दा जो मांडण्यात आला की लष्कराने इथे हिंसाचार करून पुष्कळ गडबड केली, या सध्याच्या परिस्थितीमध्ये लष्कराचा काहीही सहभाग नाही. रिपीट करतो, लष्कराचा काहीही सहभाग नाही. ही जी माहिती का आपल्या ज्यांनी दिली होती ती चुकीची आहे. लष्कर फक्त अँटी टेररिस्ट ऑपरेशन करते, इथे फक्त CRPF आणि काश्मीर पोलीस आहे. तो पहिला पॉईंट झाला. दुसरा मुद्दा जो मांडण्यात आला की सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन या प्रश्नावरती आपण पुढे वाटचाल करायला पाहिजे. मग या सगळ्या राजकीय पक्षांना एकत्र आणणं ही केंद्रीय पातळीवरती, मग ते सोनिया गांधी असो की शरद पवार असो की इतर, त्यांना पण बरोबर घ्यायला पाहिजे. आणि काश्मीरच्या लेवलला, काश्मीरमध्ये 4 मुख्य राजकीय पक्ष आहेत. तिथे आपलं PDP आहे, नॅशनल कॉन्फरन्स आहे. माझं तर स्वतःचं ठाम म्हणणं आहे की सगळ्या काश्मीरमधल्या पक्षांना तिथल्या मंत्रिमंडळात सामील करायला पाहिजे आणि सर्व पक्षीय मिळून मिनिस्ट्री फॉर्म करायला पाहिजे, ज्यामुळे सगळ्यांना क्रिटिसाइज करता येणार नाही, त्यांना काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट करता येईल. हा दुसरा मुद्दा झाला. अर्थात ते किती शक्य आहे ते तुम्हाला बघावं लागेल. आणि तिसरा आणि सर्वात जास्त महत्त्वाचा मुद्दा असा, दगडफेक कोण करत आहे? तरुण मुलं करतायत. त्यांना थांबवण्याकरता जर तुम्ही त्यांना काम दिलं
तर त्यांनी फरक पडू शकेल. हुरियत कॉन्फरन्सचे जे लीडर्स आहेत, मोहम्मद शाह गिलानीचे मुलगा दगडफेक का करत नाहीये, कारण तो डॉक्टर आहे किंवा काहीतरी बाहेर बसलेला आहे. या हुरियत कॉन्फरन्सच्या सगळ्यांची मुलं, मी रिपीट करतो, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, दिल्लीमध्ये आहेत, म्हणजे दगडफेक करत नाहीये. तर थोडक्यात जर यांच्या हाताला जर काम मिळालं तर पुष्कळ फरक पडू शकेल. आणि काश्मीरमध्ये काम देण्याकरता 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर आहे तिथे टुरिझम. मला आठवतंय 73 साली ज्यावेळेस मी पहिल्यांदा तिथे गेलो, तिथे जागा मिळायची नाही राहायला, आणि जर त्याच पद्धतीने ते टुरिझम वाढलं असतं तर ते इतकं प्रचंड तिथे हे करू शकेल की लोकांना सगळ्यांना काम मिळेल. आणि दुसरं तिथे जे इन्फ्रास्ट्रक्चर तिथे प्रॉब्लेम आहे, कोकण रेल्वे तिथे मध्ये पूल बांधून रेल्वे करायचा प्रयत्न करते, ते जर लवकरात लवकर केलं तर काश्मीरचा इतर भारताच्या भागाशी संबंध हा खूप चांगला होईल, ज्यामुळे इतर IT बेस्ड इंडस्ट्रीज या काश्मीरमध्ये येऊ शकतील. आणि हॉर्टिकल्चर हे काश्मीरचं एक मोठी ताकद आहे. सध्या तिथलं प्रोडक्शन हे फारच कमी आहे आणि मार्केटिंग त्याच्याहून खराब आहे. तर जर हॉर्टिकल्चरला जर आपण हे केलं तर तो तिथला एक मोठा धंदा होऊ शकतो. तर थोडक्यात हातांना काम देणं आणि ज्या ब्रेन पॉवर वापरली जाते डिस्ट्रक्टिव्ह कामाकरता, त्यांना जर तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह कामाकरता वापरली तर इथल्या हिंसाचारावरती आपण नक्कीच काबू पाहू शकतो. नक्की. अर्थात या सगळ्या मान्यवरांचे आभार. या चर्चेमध्ये आपण काश्मीरच्या संदर्भामध्ये सातत्यानं ज्यावेळेला चर्चा करतो त्यावेळेला एक प्रकारची त्याच्यामध्ये भीती असते आणि एक प्रकारचं प्रेम सुद्धा असतं. त्याचं कारण काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे आपण सगळेजण जाणतो, आणि त्यामुळेच काश्मीरमध्ये जे काही घडते त्या घडण्याशी आपला प्रत्यक्षाशी संबंध असतो, आणि हा संबंध अधिकाधिक दृढ व्हावा. खरं तर काश्मीरचं अभिसरण लवकरात लवकर व्हावं, ते ज्या कुठल्या मार्गाने होता येईल, चांगल्या मार्गाने करता येईल ते लवकरात लवकर व्हावं अशी अपेक्षा ठेवूयात. धन्यवाद. नमस्कार.